एकीकडे अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार सातत्यानं प्रश्न विचारत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपासून नवं पर्व सुरू झालं. सुनेत्रा पवार आता ऑफिशियली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात. मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये त्यांची बिनविरोध निवड झाली. आता चर्चा सुरू झाली आहे ती सुनेत्राताईंसमोर असलेल्या आव्हानांची. बघूया राष्ट्रवादीच्या या विशेष बैठकीचा हा स्पेशल रिपोर्ट. कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्राताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है. दादांच्या वरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता. दादा के कंधे से कंधा मिलाकर जो है काम करते थे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनेत्रा पवार पर्व सुरू झाले. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर पक्षात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्याची जबाबदारी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांच्या सावलीसारख्या राहिलेल्या सुनेत्रा पवारांवर असेल. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची एकमतानं निवड झाली. एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे. आप सभी लोगों के ओर से मैं यहाँ पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्राताई अजीत दादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है. बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पटेलांच्या घोषणेचं जोरदार समर्थन केलं. त्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या प्रत्येक नेत्यानं सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. दादांच्या वरती इतक्या प्रचंड प्रमाणावरती आरोप आणि प्रत्यारोप होत असताना जी सावलीसारखी साथ आपण त्यांच्या पाठीमागे दिलीत म्हणून त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान आणि सन्मान किंवा अधिकार केवळ आपलाच होता हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांनी ते सांगायचं आहे. रहो उनके साथ जब तक जो हो चाहे तब तक वो. अब बहुत जल्दी जो है हमारी ये जो बहन जो है ये पूरे बागडोर बिल्कुल दादा जिससे संभालेगी. तब तक आप लोगों को चाहिए कि आप उनका पूरा साथ दें. जे आपण अजित पर्व चालू केलं होतं ते आपलं स्वप्न होतं. दादांसाठी पाहिलेलं ते आपलं स्वप्न होतं. ते आपल्याला दादांच्या साक्षात पूर्ण करायचं होतं. आणि आज ते अजित पर्व दादा नसताना सुनेत्रा पर्व म्हणून आपल्याला पूर्ण करायचं. हीच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची दादांच्या प्रती श्रद्धांजली असेल. पक्षानं सोपवलेल्या या जबाबदारीचा स्वीकार करतानाच अजितदादांच्या स्मृतींनी सुनेत्रा वहिनींना अश्रू अनावर झाले. दादांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणं शक्य नसलं तरी त्यांच्या विचारांवर पक्ष पुढे नेणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत हे अजूनही मन मानायला तयार नाही. हा आघात प्रचंड आहे. मात्र वास्तव मान्य करायला पाहिजे. यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच सावरलं पाहिजे. कारण आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही तर हा एक विचार आहे, एक परिवार आहे. अजितदादांबरोबर 4 दशकं राहिल्या असल्या तरी सुनेत्रा वहिनींचा राजकीय अनुभव फारच कमी आहे. त्यामुळेच त्यांच्यासमोर असलेली आव्हानं अधिक मोठी आहेत. अजितदादा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं सत्तेमधलं जे स्थान होतं ते स्थान अबाधित ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान असेल. फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं असताना पक्षाचे शिलेदार त्यांना स्वतःसोबत ठेवावे लागतील. पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीची राजकीय कारकीर्द प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता त्यांनाच पार पाडावी लागेल. दिल्लीश्वरांशी समन्वय साधून आपली पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर कायम राहील हे देखील त्यांनाच बघावं लागेल. अजितदादांच्या निधनानंतर 2 प्रश्न सातत्याने विचारले जात होते. एकतर पक्षाचं नेतृत्व आता कोण करणार आणि दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का.
यातल्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर गुरुवारी मिळालं. तर याच बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या भाषणामधनं दुसऱ्या प्रश्नाचंही अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. दूधवालाही सकाळी उठतो असं म्हणत सुप्रिया सुळेंचं नाव न घेता प्रफुल्ल पटेलांनी टोलेबाजी केली. तर सुनेत्राताईच राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात अशी मागणी करणाऱ्या रोहित पवारांना तटकरेंनी खडसावलं. ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते. ते तुम्ही बघितलं, ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे. ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल. दादांचा सकाळी 5-6 वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राने देशाने अनुभवलेला आहे. देशामध्ये त्याच्याबद्दलचं कौतुक वेगळ्या पद्धतीने आहे. काय बोललं गेलं? दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला पण सकाळी उठतो, बोललं गेलं त्या कालावधीमध्ये, येणवलं गेलं. दादा एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे. ते सुद्धा या सेवा पद्धतीने सेवाचं व्रत ठेवून काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर कठीण काळामध्ये पवार कुटुंबीय सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत असा आरोप केला. ताई का जो है हमने शपथ समारोह हुआ, उसके ऊपर चर्चा, इतनी जल्दी क्या थी, इतनी जल्दी क्या थी? अरे भाई इतनी जल्दी क्या थी? तो पहले 2 घंटों में आपने तो मर्जर की बात शुरू की, तो इतनी जल्दी क्या थी? तब तो जल्दी नहीं थे. नेत्यांच्या या भाषेवरनं सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाला अनुकूल नसल्याचं आणि महायुतीतच राहणार असल्याचं बऱ्यापैकी स्पष्ट झालंय. एकदा दिशा स्पष्ट झाल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्षाची वाटचाल कशी होते यावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असेल एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.